आता लक्ष द्या, चौरस मध्ये ज्याच्या चारही बाजू सारख्या है ना, ज्या आकृतीच्या चारही बाजू सारख्या असन तिला काय म्हणतो आपण? चौरस. चौरसात चारही बाजू सारख्या असन आणि चारही कोन सुद्धा सारखे असन. चौरसाचे चारही कोन किती अंशाचे असते? 90 90 90 90. ठीक आहे ना. अशी सुद्धा एक आकृती आहे, लक्ष द्या पहा, अशी सुद्धा एक आकृती आपल्याला शिकायची आहे, याच्यावर पण आपण गणित घेऊ है ना. ते अशी सुद्धा आकृती, मग ही सुद्धा आकृती चौरसासारखीच दिसते. पडलं? फक्त असं केलंय थोडस तिरप, पण याला आपण चौरस म्हणत नाही. हा चौकोनाचा प्रकार आहे. हा चौरस सुद्धा चौकोनाचा प्रकार आहे. चौरस म्हणजे ज्याचे चारही कोन समान आणि ज्याच्या चारही बाजू समान, पण हा चौरस होणार नाही. ठीक आहे. हा समभुज चौकोन होते, समभुज चौकोन. ठीक आहे. चालेल, याच्यावरही आपल्याला गणित घ्यायचं पुढे आहे है ना. ठीक. आज आपण पाहता चौरस. ओके. ठीक. मग आता चौरसाला काय असेल तर कर्ण. चौरसाला काय असेल? कर्ण. याला आपण काय म्हणतो? त्या चौरसाचा कर्ण. चौरसाला दोन कर्ण असेल, दोन, आणि चौरसाचे दोन्ही कर्ण कसे असेल? समान, सारखे. एक जेवढा कर्ण तेवढाच दुसरा. ते चाल. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, तो फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. ठीक आहे. अजून चौरसाच्या क्षेत्रफळाचा एक अजून दुसरा फॉर्म्युला आहे, दोन्ही माहित पाहिजे. पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग. हा सुद्धा चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. चौरसाच्या क्षेत्रफळात दोन फॉर्म्युले, एक बाजूचा वर्ग आणि एक 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग. ते चाल. त्याच्यानंतर चौरसाला काय असेल? परिमिती. परिमिती म्हणजे ज्या सर्व बाजू फिरून आपण आलो मग त्याला काय म्हणतो? चौरसाची परिमिती. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणेला बाजू है ना, म्हणजे ही बाजू अधिक ही बाजू अधिक ही बाजू अधिक ही बाजू, म्हणजे 4 गुणेला बाजू, चौरसाची परिमिती. त्याच्यानंतर चौरसाला काय आहे? पुन्हा एक कर्ण, म्हणून कर्णाचा पण फॉर्म्युला असा है ना. ते मग चौरसाच्या कर्णाचा फॉर्म्युला काय आहे? वर्गमुळात 2 गुणेला बाजू. ठीक आहे. चौरसाच्या कर्णाचा फॉर्म्युला पायथागोरस प्रमेयाने निघत नाही. आपण आयताच्या कर्णाचा फॉर्म्युला पायथागोरस प्रमेयाने काढत होतो है ना. ते मग याचा फॉर्म्युला आपण कर्णाचा फॉर्म्युला काय म्हटला? वर्गमुळात 2 गुणेला बाजू. ठीक आहे. चाल घ्या, हे फॉर्म्युले लिहून घ्या सगळे. गणित पाहू आपण याच्यावर. गणित काय म्हणते? एका चौरसाची बाजू दिली 20 मीटर आणि त्याचे काय काढायचं आहे? क्षेत्रफळ. एक बाजू आहे 20 मीटरची आणि आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 2 आहे ना आपल्याकडे. 1/2 गुणेला बाजूचा वर्ग आहे, 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग आहे आणि बाजूचाही वर्ग आहे. मग इथं काय घेऊ आपण? बाजूचा वर्ग, कारण आपल्याला या गणितात काय दिली? बाजू, म्हणून आपण क्षेत्रफळाचा फॉर्म्युला घेऊ बाजूचा वर्ग. गणित एकदम सोपं आहे. काय होते? 20 चा वर्ग. 20 चा वर्ग किती? 400. बाजूचं एकक काय? मीटर, म्हणून इथं क्षेत्रफळाचे एकक काय असेल? मीटरचा वर्ग. झालं, 400 मीटरचा वर्ग. घ्या. एका चौरसाची बाजू 2.5 सेंटीमीटर आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण आहे 5 सेंटीमीटर. तर दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक म्हणजे एक चौरस दिला आपल्याला, आणखी अजून एक चौरस आहे समजा या गणितात है ना. ठीक. असे 2 चौरस आहे. मग पहिले देताना पहिल्या चौरसाची काय दिली? बाजू 2.5 मीटर आणि दुसऱ्या चौरसाचा काय दिला आपल्याला? कर्ण, तो दिला 5
सेंटीमीटर. ठीक आहे ना, चालेल. ह्याची बाजू दिली 2.5 सेंटीमीटर आणि याची बाजू दिली 5 सेंटीमीटर आणि प्रश्न केला चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती. मग चौरसाच्या क्षेत्रफळ, मग आता याच्यासाठी याच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय घेतात, बाजूचा वर्ग. मग आता इथं म्हणू आपण 2.5 चा वर्ग आणि याच्यासाठी काय म्हणा लागल 1/2 गुणिला कर्णाचा वर्ग. याच्या हिशोबाने याचं क्षेत्रफळ निघल, याच्या हिशोबाने याचं क्षेत्रफळ निघल. मग इथं 25 चा वर्ग किती होते 625, 6.25. याचं क्षेत्रफळ काय होईल 1/2 गुणिला 5 चा वर्ग 25 आणि 25 भागेला 2 किती 12.5, 12.5. मग या चौरसाचं क्षेत्रफळ झालं 6.25 आणि या चौरसाचं क्षेत्रफळ झालं 12.5. म्हणून दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळामधील काय पाहिजे फरक. फरक म्हणजे वजाबाकी. हाच प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला 12.5 मधून किती वजा करायचे 6.25. मग आता आपण 12.5 मधून 6.25 काय करू मायनस. इथं काय 0, 10 तून 5 गेले 5, 5 मधून 3 गेले 2 आणि किती 6. म्हणून दोन्ही क्षेत्रफळातील फरक किती तर 6.25. क्लिअर. आता या गणितात असं म्हटलं जर चौरसाचा एक कर्ण आहे 3.8 मीटर लांब तर त्या चौरसाचे काय काढायचं क्षेत्रफळ. मग चौरसाचा एक कर्ण त्याला आपण चौरस म्हटलं, त्याचा एक हा कर्ण दिला 3.8 मीटर लांब आणि आता काढायचं चौरसाचे क्षेत्रफळ. मग सेम आता आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय घेऊ तर 1/2 गुणिला कर्णाचा वर्ग. हा जर फॉर्म्युला पाठ नसेल तर गणिताचं उत्तर निघणार नाही, सरळ गोष्ट आहे. मग काय रे 1/2 गुणिला किती 3.8 चा वर्ग. मग आता तुम्ही 38 चा वर्ग करा आणि त्याला भागीला किती करा 2 है ना ते. मग 1/2 गुणिला 38 चा वर्ग करू. वर्ग करायची मेथड आहे आपल्याकडे है ना. 38 म्हणजे 50 मायनस 2, 50 मायनस 12, 38 चा वर्ग 50 मायनस 12 आणि 12 चा वर्ग म्हणजेच 25 मायनस 12, 12 चा वर्ग. 25 मधून 12 गेले 13 आणि एक इकडे ऍड 1444 पडलं. मग 38 चा वर्ग किती 1444. मग 1444 म्हणजे 14.44 कारण वर्ग 1 2 2 घरानंतर पॉईंट. बे 7 14, बे 2 4, बे 2 4 7.22. कशात दिला एकक मीटर म्हणून हा होईल मीटरचा वर्ग. म्हणून त्या चौरसाचं क्षेत्रफळ 7.22 चौरस मीटर. पहा काय म्हटलं एका चौरसाचे क्षेत्रफळ आहे 1024 सेंटीमीटर वर्ग आहे. हा 1024 सेंटीमीटरचा वर्ग आहे क्षेत्रफळाचा एकक. तर त्याची परिमिती किती म्हणते. मग आपल्याला काय काढायचं आपलं टार्गेट आहे काय काढणे परिमिती. परिमिती म्हणजे काय रे या चारही बाजूंची बेरीज म्हणजे 4 गुणिला बाजू. ठीक आहे. मग आपला टार्गेट आहे काय शोधणं बाजू. जोपर्यंत बाजू शोधत नाही तोपर्यंत आपल्याला परिमिती काढता येईल का नाही है ना. टेक क्लिअर. जोपर्यंत बाजू शोधू नाही तोपर्यंत परिमिती निघेल का नाही. मग ते बाजू शोधासाठी आपल्याला काय दिलाय क्षेत्रफळ. मग आता क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. मग क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय घेऊ आपण बाजूचा वर्ग. झालं बाजूचा वर्ग. मग तसं गणितात क्षेत्रफळ किती दिलं आपल्याला 1024. मग आपण लिहिलं 1024 बरोबर बाजूचा वर्ग. दोन्ही बाजूचा काय घेऊ वर्गमूळ है ना. मग बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ किती बाजू आणि 1024 चं काय काढणे आपल्याला वर्गमूळ पडलाय. मग 1024 चं वर्गमूळ आपण आपल्या वर्गमूळच्या मेथडनं काढून घेऊ
है ना ठीक. मग 1024 वर्गमूळ कसं, तर आपण काय करतो, इकडून 2 अंक सोडून देतो. 2 आणि 8 झालं ठीक. इथं किती रे, किती, 3 त्रिक 9 म्हणजे काय 35. 35चा वर्ग, 3 चूक 1225. मग 35चा वर्ग होते 1225. मग आता ही 1024 कशी आहे, 1225 पेक्षा लहान, म्हणून 35 पेक्षा लहान कोणाचा वर्ग आहे, 32चा. म्हणून आपल्या गणितात बाजू किती झाली, 32 सेंटीमीटर झालं ठीक. बाजू झाली 32, 1024 वर्गमूळ 32. वर्गमूळ करायच्या मेथड आपण ऑलरेडी शिकलो आहे ना ठीक. मग बाजू किती झाली 32. आता सिंपल काय करायचं मला, त्या चौरसाची परिमिती. मग चौरसाच्या परिमितीचा फॉर्म्युला 4 गुणेला बाजू. मग काय रे, 4 गुणेला 32. 4 दोने 8 आणि 4 त्रिक 12, 128 सेंटीमीटर. पटले घ्या. मग गणिताचं उत्तर 128 सेंटीमीटर. जर एका चौरसाची प्रत्येक बाजू 10% वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल, असं गणित आपण आयातमध्ये शिकलो है ना ते. पहा काय करतो आपण, बाजू गुणेला बाजू. काय भेटते रे, बाजू गुणेला बाजू, बाजूचा वर्ग म्हणजेच त्या चौरसाचं क्षेत्रफळ. बाजू गुणेला बाजू म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ झालं चेक. मग सुरुवातीला पूर्वी बाजू किती होती त्याची 100. मग 100 गुणेला 100 काय होईल, 10,000 त्या चौरसाचं क्षेत्रफळ. अशी मेथड घेतली आपण. आता आपण काय केलं, आता एका चौरसाची बाजू 10% वाढवली प्रत्येक बाजू. मग याची बाजू केली आपण 110 आणि याची बाजू केली आपण 110. त्याच्या क्षेत्रफळात फरक पडत. 11 11 121 वर 2 0 झालं. मग असं असलं तर आता विचारलं क्षेत्रफळात किती टक्के वाढ झाली. मग टक्के वाढ करायचं असेल तर 100 पर्यंत काय करतो कमी, 100 होतं तर 121, म्हणून क्षेत्रफळात काय झाली 21% वाढ झाली. हे आपल्या गणिताचं उत्तर. लिहा द्या लक्षात. आता या गणितात म्हणते एका चौरसाची प्रत्येक बाजू 25% वाढवली आणि त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल म्हणते. मग अशा पॅटर्नच्या गणितात आपण बाजू 100 गुणेला 100 किती 10,000 झालं ठीक. मग आता बाजू 25% वाढवली म्हणजे बाजू किती 125 गुणेला 125. मग तुम्हाला काय करायचं 125चा वर्ग ठीक आहे ना. मग 125चा वर्ग याच्यासाठी आपण मेथड वापरू शकतो. 125चा वर्ग हे 2 नाही म्हणजे 1 गुणेला 15 15 आणि तिकडे 25चा वर्ग 625 15,625 वर्ग करायच्या मेथड मध्ये आपण शिकलो असो. मग हे झालं 15,625. इथं तुम्ही काय करा 125चा वर्ग जो तुम्ही करता हा किती आला 15,625 झालं. आता काय झालं क्षेत्रफळात वाढ. मग क्षेत्रफळात वाढ किती झाली तर या दोघातला फरक 5,625 ने वाढ झाली. पण आपल्याला काय पाहिजे टक्के क्षेत्रफळात वाढ. मग आपण वर काय लिहितो वाढ किती 5,625. कशावर वाढलं 10,000 वर वाढलं ना, म्हणून काय घ्यायचं 10,000 गुणेला काय 100 एवढे टक्के काय झाली वाढ. 2 0 कॅन्सल पुन्हा 2 घरं मागे 56.25% काय होईल वाढ होईल. ठीक आहे चल लिहा. पाहता या गणितात काय म्हटलं 2 चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येईल म्हणते जर पहिल्या चौरसाचा कर्ण दुसऱ्या चौरसाच्या कर्णाच्या दुप्पट असेल. पहा द्या लक्षात. पहिल्या चौरसाचा कर्ण हा कसा आहे दुप्पट म्हणजे या चौरसाला काय कर्ण आणि हा दुसरा चौरस आहे त्यालाही काय कर्ण. असे 2 गणितात काय चौरस. ठीक आहे ना चाल.
मग असं म्हटलं की पहिल्या चौरसाचा कर्ण दुसऱ्या चौरसाच्या कर्णाच्या दुप्पट आहे. म्हणजे याचा कर्ण जर समजा काय म्हणते क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय, मग याचा कर्ण जर समजा x असेल तर याचा कर्ण किती असेल 2x झालं. मग आता हा कर्ण 2x होईल, हा कर्ण x होईल. मग कर्ण माहित आहे, आपल्याला पाहिजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर. मग आपण कोणाचा फॉर्म्युला लावू, क्षेत्रफळाचा. मग याच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग गुणोत्तर. याच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग. 1/2 1/2 कॅन्सल. 2 चा वर्ग 4, x चा वर्ग आणि इथं x चा वर्ग आणि इथं सुद्धा अजून x वर्ग कॅन्सल. 1 चा भाग जाते, 4 1 4 आणि इथं किती राहिला 1. मग 2 चौरसाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय झालं, मग 4:1 झालं. ठीक घ्या. या गणितात काय म्हटलं आता आपल्याला, 2 चौरसाच्या कर्णाचं गुणोत्तर किती आहे 2:5. तुम्ही एकतर आकृती काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते. पेपरमध्ये आपण आकृत्या थोडी काढणार आहोत है ना. ठीक, डायरेक्ट क्षेत्रफळाचा फॉर्म्युला अप्लाय करणे म्हटलं. ठीक, मग पहा 2 चौरसाच्या इथं कर्णाचं गुणोत्तर आहे 2:5. म्हणजे याचा कर्ण किती म्हणायचं 2x आणि याचा कर्ण किती होईल 5x. आणि तुम्हाला विचारलं सिंपल क्षेत्रफळाचं गुणोत्तर, मग लगेच क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग. 1/2 गुणेला कर्णाचा वर्ग. समजलं. बस आता 1/2 1/2 तर सरळ सरळ कॅन्सल. 2 चा वर्ग 4x चा वर्ग, 5 चा वर्ग 25x चा वर्ग आणि पुन्हा इथं x वर्ग कॅन्सल. मग इथं कोण राहिलं 4 आणि इथं राहिले 25. मग हे काय होईल, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. काय म्हटलं, एका चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ आहे 1764 चौरस मीटर. समजा हे चौरसाकृती मैदान आहे. या चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ आहे 1764. त्यानं काय म्हटलं, मग यापेक्षा 4 पट मोठ्या चौरसाकृती मैदानाची परिमिती. याच्यापेक्षा 4 पट मोठा असेल, याच्यापेक्षा 4 पट मोठा असेल. समजा उदाहरणार्थ याचं क्षेत्रफळ असतं 1000 तर याचं क्षेत्रफळ किती असतं 4000. आपण असं म्हणत नाही का एका जणाला, माझा प्लॉट 1000 स्क्वेअर फूट आहे, तुमचा प्लॉट राजू माझ्यापेक्षा 4 पट मोठा आहे. याचा अर्थ आपल्या घराचं क्षेत्रफळ 1000 असेल तर त्याच्या घराचं क्षेत्रफळ 4000 असेल. असं म्हटलं का इथं की आपल्या घराची बाजू 20 फूट असेल तर त्याच्या घराची बाजू 80 फूट, 20 बाजू नाही, क्षेत्रफळ मोठं 4 पट. म्हणून आपण काय करायचं, याचं क्षेत्रफळ आहे 1764 तर याचं क्षेत्रफळ किती होईल 1764 गुणेला 4. समजलं. हा, मग 4 चूक 16 6, 6 चूक 24 आणि 1 25, 7 चूक 28 29 30 0 3, 4 1 4 आणि 3 6. मग याचं क्षेत्रफळ असेल 7056 आणि याचं क्षेत्रफळ असेल 1764 झालं ते. मग आता आपल्याला काय म्हणते, तर यापेक्षा 4 पट मोठ्या चौरसाकृती मैदानाची आपल्याला क्षेत्रफळ नाही पाहिजे, काय काढायची याची परिमिती. मग याची परिमिती केव्हा निघेल, जेव्हा आपल्याला ह्या चौरसाची काय माहित आहे बाजू. मग या क्षेत्रफळामधून आपण पहिले काय शोधू बाजू. मग बाजू शोधताना आपल्याला काय वापरायला लागेल, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. काय आहे बाजूचा वर्ग. कारण 2 फॉर्म्युला आहे, 1/2 कर्णाचा वर्ग आणि बाजूचा वर्ग. इथं कोणता वापरू बाजूचा वर्ग. का, कारण आपल्याला शोधायचा बाजू. मग आता क्षेत्रफळ किती आहे 7056 बरोबर बाजूचा वर्ग, दोन्ही बाजूचं वर्गमूळ. मग आता आपल्याला काढायचं आहे 7056 वर्गमूळ. आपण वर्गमूळाची मेथड वापरू है ना. मग 7056 इकडून किती अंक 2 3 4 आणि किती 6
8 8 64, 9 9 81 होते है ना ते. मग दरम्यानच्या 85चा वर्ग 8 9 72 25 पेक्षा कशी लहान म्हणून हा कोणाचा वर्ग आहे 84चा. मग बाजू किती रे 84. मग याची बाजू झाली 84. मग आता परिमिती शोधता येईल ना. मग परिमितीचा फॉर्म्युला आपण इथं परिमिती लावू. परिमिती बरोबर काय मग 4 गुणेला बाजू. मग बाजू किती आहे 84. मग आता 4 चूक 16 हातचा 1 8 चूक 32 आणि हे 33. मग याची परिमिती किती 336 मीटर. कारण इथं चौरस मीटर मध्ये आहे क्षेत्रफळ. परिमिती कशातच मीटर मध्ये. लिहा एका चौरसाकृती जागेची परिमिती दिली 208 मीटर. जागेच्या चारही बाजूने 2 मीटर जाडीचा रस्ता आहे. रस्त्यासही जागेच्या चारही बाजूने घालायचा आहे कुंपण आणि कुंपण घालण्याचा खर्च दिला 12.50 प्रति मीटर. कुंपण घालण्याचा खर्च. तर एकूण खर्च किती येईल म्हणते. ठीक आहे ना. चालेल पहा. गणित असं आहे एक चौरसाकृती जागा आहे अशा पद्धतीची ज्याची आपल्याला माहित आहे परिमिती है ना. चौरसाकृती जागा आहे ज्याची माहित आहे परिमिती. मग त्या परिमितीवरून आपण त्या जागेची काय काढू शकतो बाजू. कारण ह्या जागेची काय माहिती आहे परिमिती 208 मीटर. आपण पहिले बाजू काढू है ना. मग आता परिमिती म्हणजे होते 4 गुणेला बाजू. मग परिमिती किती माहिती आहे या जागेची 208 बरोबर 4 गुणेला काय रे बाजू झालं. 4 न काय देऊ भाग देऊ. 4 पंच 20 4 2 8. बाजू किती भेटली त्याची 52 मीटर झालं. ते परिमिती मीटर मध्ये बाजू मीटर मध्ये. मग याची बाजू झाली 52 मीटर. मग असं म्हणते जागेच्या चारही बाजूने 2 मीटर जाडीचा रस्ता आहे. चारही बाजूनं म्हणजे इकडूनही 2 मीटरचा रस्ता आहे, इकडूनही 2 मीटरचा रस्ता आहे, इकडूनही 2 मीटरचा रस्ता आहे, इकडूनही रस्ता आहे झालं. 2-2 मीटरचे काय आहे रस्ते आहे चारही बाजून. मग हे होती 52 तर हे काय होईल 52 अधिक किती 4 कारण हे 2 हे 2 4 न वाढणार. मग हे किती झाली 56. मग याची परिमिती किती झाली बाजू किती झाली 56 आणि हे सुद्धा 52 आणि इकडूनही 2 वाढ इकडूनही 2 वाढ म्हणजे किती होईल 56. म्हणजे या रस्त्यासही जागेची बाजू किती झाली 56 मीटर. समजलं. मग आपण असं म्हटलं रस्त्या सहित जागेची बाजू है ना ती किती झाली 52 अधिक 2 अधिक 2 56 मीटर झालं. इथपर्यंत 56 मीटर. आता आपल्याला कुंपण घालायचं आहे. आपण कुंपण कुठं घालतो तर आपण कुंपण इथं घालू ना या बाजूवर कुठे आहे. मग या बाजूची काय काढणे आपल्याला परिमिती रस्त्यासही जागेची परिमिती. मग आता रस्त्या सहित जागेची परिमिती घेऊ आपण. मग आता परिमिती म्हणजे काय होते 4 गुणीला बाजू है ना. ठीक म्हणजेच आता 4 गुणीला किती रे 56. मग याची परिमिती 6 चूक 24 4 हातच्याले 2 5 चूक 20 2 22 224 मीटर झालं. ठीक. मग हे 224 मीटर काय होईल या रस्त्याची जागेची परिमिती. आणि आपल्याला प्रति मीटर खर्च काय दिला 12.50. म्हणून एकूण खर्च जर काढायचा असेल किती येते तर एकूण खर्च जर काढू आपण तर काय करायला लागेल आपल्याला या 224 ला किती न गुणा लागेल 12.50 ने है ना. मग 12.50 म्हणजे 12.5 होते ना. मग 12.5 म्हणजे 25/2 होते. प्रेझेन्स ऑफ माइंड वापरायचा आहे ना. एक तर गुणाकार करा किंवा असं करा 2 न काय जाते भाग 112 गुणिले 25 शेवटी कॅल्क्युलेशन सारखंच येईल. 25 2 50 50 5
25 एक 25 आणि 5 30, हातचे 3, 25 एक 25 आणि 3, मग एकूण खर्च किती तर 2800 रुपये. समजलं? कुंपण घालण्यास लागणारा एकूण खर्च 2800 रुपये. पडलं? घ्या मग. पहा काय म्हणते आपलं गणित. एक चौरसाकृती शेत आहे, त्याच्या चारही बाजूने 2 मीटर रुंद रस्ता आहे. जर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ 72 चौरस मीटर तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती. हे गणित वय चेक. पहा मग आता या गणितात चौरसाकृती शेत आहे ना, समजा अशा पद्धतीनं चौरसाकृती शेत आहे. या चौरसाकृती शेताच्या चारही बाजूने 2 मीटर रुंद रस्ता आहे. 2 मीटर रुंद रस्ता चारही बाजूने असा 2-2 मीटरचा रुंद रस्ता आहे. 2 मीटर 2 मीटर, ठीक आहे. 2 मीटर रुंद रस्ता आहे चारही बाजूला. मग आता म्हणजे इथेही 2 मीटर, हेही 2 मीटर, हे सुद्धा 2 मीटर, हे सुद्धा 2 मीटर, ठीक. ओके. आता जर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ 72 चौरस मीटर म्हणजे आपल्याला सरळ सरळ या रस्त्याचं काय दिलं क्षेत्रफळ, या रस्त्याचं दिलं क्षेत्रफळ. पहा मग 72 चौरस मीटर रस्त्याचा आहे क्षेत्रफळ. तर म्हणते त्या शेताचे क्षेत्रफळ किती. ह्या शेताचं काढायचं आहे क्षेत्रफळ. शेताचं क्षेत्रफळ तेव्हाच माहीत पडेल जेव्हा शेताची बाजू माहीत पडेल. मग गणितात बाजू दिली आहे का नाही. मग आपण बाजू काय समजून घेऊ, x. या शेताची बाजू आहे x. मग रस्त्यासहित शेताची बाजू किती होईल, x + 4, कारण इकडून 2 वाढन इकडून 2 वाढन, झालं. ठीक आहे चौरस. मग आता आपल्याला माहित आहे रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजे काय होते, रस्त्यासहित जागेचे क्षेत्रफळ. रस्त्यासहित जागेचे क्षेत्रफळ. मग या रस्त्यासहित जागेच्या क्षेत्रफळामधून काय वजा करू, शेताचे क्षेत्रफळ. रस्त्यासहित जागा म्हणजे रस्त्यासहित शेताचे क्षेत्रफळ. मग याच्यामधून काय वजा करू, शेताचे क्षेत्रफळ. मग आता रस्त्यासहित शेताचे क्षेत्रफळ कावीन बाजूचा वर्ग, मग x + 4 चा वर्ग, त्याच्यातून काय वजा करू, शेताचे क्षेत्रफळ x चा वर्ग. समजलं? मग काय काय दिलं आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ 72. मग आता x a + b चा वर्गाचा फॉर्म्युला a वर्ग + b वर्ग + 2ab वजा x चा वर्ग. आता आपल्याकडे a + b च्या वर्गाचा फॉर्म्युला आहे ना, ठीक. मग हा x वर्ग आणि हा x वर्ग काय झाला, कॅन्सल. मग इथं होते 72 - 16 बरोबर आहे, +16 मायनस आहे. 4 × 2 = 8x. मग 12 × 3 = 6 गेले किती रे, 6 पुन्हा 1 दिला. मग 7 मधून 2 गेले किती राहते, 5. मग इथं किती 56 बरोबर 8x. मग x बरोबर किती, 8 × 7 = 56. x ची किंमत किती, 7. आपल्याला काय काढायचं आहे, शेताचं क्षेत्रफळ. म्हणून शेताचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल, बाजूचा वर्ग 7 चा वर्ग किती, 49 चौरस मीटर. बस येईल आपल्या गणिताचं उत्तर. घ्या लिहा. गणित असं आहे की एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कसं आहे, तिप्पट. जर आयताची लांबी 40 सेंटीमीटर आहे आणि आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे म्हणते, तर चौरसाची बाजू किती सेंटीमीटर आहे असा प्रश्न आहे. मग आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कसं आहे, तिप्पट. पहा अशा पद्धतीची आकृती जिला आपण आयत म्हणतो आणि अशी आकृती जिला आपण चौरस म्हणतो, ठीक आहे.
मग आता कोणाची लांबी दिली? आयताची लांबी. मग आयताची लांबी किती दिली? 40. आणि रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे. मग चौरसाची बाजू माहिती आहे का? नाही. मग बाजू किती घेऊ? x. मग रुंदी ही चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट. बाजूच्या 3/2 काय आहे? रुंदी. मग आयताची लांबी माहित आहे, आयताची रुंदी माहित आहे, आणि चौरसाची सुद्धा काय माहित आहे? बाजू. मग त्यानं काय म्हटलं आपल्याला? आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ हे आहे म्हणते. आयताचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. तिप्पट आहे कोणाच्या? चौरसाच्या क्षेत्रफळाच्या. काय? तिप्पट. मग आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी. मग लांबी गुणेला रुंदी 3x/2 पडलं झालं. आणि चौरसाचं क्षेत्रफळ होते बाजूचा वर्ग है ना ते. मग आता इथं बे किती? 20 झालं ते. हा इथला 3 इथला 3 कॅन्सल, म्हणजे इथं राहिले 20x बरोबर किती? x चा वर्ग झालं ते. मग याच्यातला x कॅन्सल, x वर्गामधला 1x कॅन्सल, म्हणून x बरोबर किती सापडला आपल्याला? 20. आणि x कोणासाठी होती? चौरसाची बाजू. मग आपल्याला प्रश्न काय विचारला? तर चौरसाची बाजू किती? तर किती? मग 20 सेंटीमीटर. समजत आहे? घ्या.